नांदेड लोकसभेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून लोकशाही बळकटीकरण करण्यासाठी मदत करावी असे आवाहन भोकर उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी केले आहे। आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीसंदर्भात आज प्रवीण मेंगशेट्टी यांनी पत्रकार परिषद घेतली होती। या मतदान प्रक्रियेत काही मतदान केंद्रावर सीसीटीव्ही आणि वेब कास्टिंग यंत्रणा सक्रिय राहणार असून ज्या मतदाराचे वय 85 पेक्षा जास्त आहे त्यांना घरून मतदान करण्यासाठी BLO मार्फत व्यवस्था करण्यात आली आहे। तर दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअरची व्यवस्थाही ठेवण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे। यावेळी तहसीलदार सुरेश घोळवे यांच्यासह निवडणूक विभागाचे अनेक कर्मचारी आणि पत्रकार यांची उपस्थिती होती। माननीय भारत निवडणूक आयोगाने 2024 लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे। त्या अनुषंगाने आचारसंहिता लागू झालेली आहे। सर्व शासकीय विभाग, सर्व राजकीय पक्ष व सर्व नागरिकांनी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करावी असं सर्वांना विनंती करण्यात येते। तसेच या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान कसे होईल याबाबत प्रशासन प्रयत्न करते। तर सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपण मतदानात सहभागी होऊन जास्तीत जास्त मतदान करून आपण लोकशाहीला यशस्वी करावे अशी सर्व नागरिकांना विनंती आहे। सर, या निवडणुकीत विशेष काही असं काही करण्यात आलं आहे का? या निवडणुकीमध्ये मतदारासाठी विशेष सुविधा देण्यात आलेल्या आहेत। जसे मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारासाठी व्हीलचेअर आहे। त्याच्यानंतर 85 वर्षाच्या वरील व दिव्यांग मतदारांना मतदानाची होम वोटिंगची सोय करण्यात आलेली आहे आणि इतर बऱ्याच बाबीमध्ये मतदारांना कसं सहाय्य होईल याबाबत भारत निवडणूक आयोगाने सूचना दिलेल्या आहेत। त्या अनुषंगानं आपण त्या पद्धतीनं कार्यपद्धती अवलंबणार आहोत। आपण जे बोलला होता आता मीटिंगमध्ये टपाली मतदान जे होत गेले कर्मचाऱ्यांचं, त्यांच्यासाठी काय केलेलं आहे? निवडणूक कर्तव्यावर नियुक्त असलेल्या निवडणूक कर्मचाऱ्यांना मतदानासाठी जे प्रशिक्षण दिलं जाणार आहे त्याच ठिकाणी त्यांच्या टपाली मतदानासाठी सोय केली जाणार आहे। थँक्यू.